पुण्यातील सदाशिव पेठ येथील लोकमान्य नगरच्या पुनर्विकास प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देत पुनर्विकास प्रकल्पाला मंजुरी दिली असून राजकीय दबावापुढे झुकल्याबद्दल महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच MHADA यांना कडाडून फटकारले आहे। न्यायालयाने MHADAची भूमिका मनमानी, तथ्यहीन आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचे ठामपणे नमूद केले आहे। सन ग्लोरी आणि नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला MHADAने दिलेली स्थगिती न्यायालयाने रद्द ठरवली। या प्रकरणात MHADAने राजकीय हस्तक्षेपामुळे पुनर्विकास थांबवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की कोणत्याही प्रशासकीय निर्णयात राजकीय दबावाला स्थान देता येणार नाही, अशी माहिती लोकमान्य बचाव कृती समिती आणि ॲडव्होकेट गणेश सातपुते यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली। मी ॲडव्होकेट गणेश सातपुते, पुणे लोकमान्य नगर बचाव कृती समितीच्या माध्यमातून गेले 6 महिन्यापासून पुणे लोकमान्य नगर पुनर्विकासाच्या संदर्भामध्ये आम्ही लढाई देतोय। ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 6 महिन्यापूर्वी पुणे लोकमान्य नगरच्या रिडेव्हलपमेंटला स्थगिती दिली गेली। 2022 पासून रिडेव्हलपमेंट चालू असलेली 2025ला स्थगिती मिळते आणि त्या स्थगिती मिळण्याचं कारण म्हणजे स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र देणं आणि त्या पत्रावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देणं आणि ते पत्र घेऊन पुणे म्हाडा, मुंबई म्हाडा आणि पुणे महानगरपालिका यांना ती पत्र जाणं आणि आमचं जे पुनर्विकासाचं किंवा रिडेव्हलपमेंटचं जे काम चालू होतं त्याला स्थगिती मिळणं, ह्या गोष्टीला 6 महिने झाले। ती स्थगिती मिळाल्या लोकमान्य नगरमधील सर्व नागरिक कृती समितीच्या माध्यमातून आंदोलनाला सुरुवात केली आणि पुणे म्हाडाला, मुंबई म्हाडाला आणि राज्यकर्त्यांना, राज्य सरकारला जाब विचारायला लागली। त्याच्यामध्ये पहिलं निदर्शन आम्ही लोकमान्य नगरमध्ये केलं आणि आपण मंडळी त्यावेळेस सगळेजण होता। त्याच्यामध्ये जो हजारो लोकमान्य नगरचे रहिवासी रस्त्यावर उतरले होते, त्या रस्त्यावर उतरण्यामध्ये लोकमान्य नगरचे सिनियर सिटीजन, महिला, सिनियर, पुरुष हे सगळे रस्त्यावर उतरले होते आणि ते टाहो पडत होते की आमच्यावर अन्याय करू नका, आमची रिडेव्हलपमेंट थांबू नका, आमच्या जुन्या बिल्डिंग आहेत, 60 ते 65 वर्षापूर्वीच्या बिल्डिंग आहेत, लोड बेरिंग मधल्या बिल्डिंग आहेत। म्हाडानी आणि महानगरपालिकेने बिल्डिंग धोकादायक आहेत, राहण्याला लायक नाही अशी पत्र 2017ला दिलेली होती आणि इतक्या वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा 6 महिने आम्ही हा लढा लढलो। ह्याच्यामध्ये हा लढा लढत असताना जे स्थानिक प्रशासन आहे किंवा राज्यकर्ते आहेत यांनी आम्हाला अजिबात न्याय दिला नाही, ऐकलं देखील नाही। आम्ही निवेदनं देऊन आम्ही थकलो, पण हे ऐकायला तयार नव्हते। ते पुढे म्हणाले, लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित होता। गेल्या अनेक महिन्यांपासून चाललेल्या संघर्षाला अखेर आता यश मिळाले। काळ्या फिती लावून आंदोलन, घंटानाद, मोर्चे, घेराव आणि निदर्शने अशा विविध मार्गांनी नागरिकांनी आपला आवाज बुलंद केला। या लढ्यादरम्यान पंतप्रधानांना शेकडो पत्रे पाठवण्यात आली, तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रवीण दरेकर यांची भेट घेऊन पाठपुरावाही करण्यात आला। अखेर दीर्घकाळ रखडलेला पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला असून रहिवाशांमध्ये दिलासाचे वातावरण झाले आहे। न्यायालयीन सुनावणी दरम्यान असे समोर आले की सन ग्लोरी CHSला एप्रिल 2025 मध्ये NOC देण्यात आली होती, तर नूतन CHSचा प्रस्ताव प्रलंबित असताना पुनर्विकासावर एकतर्फी स्थगिती लादण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी पुढील आदेश येईपर्यंत स्थिती कायम ठेवावी अशी हस्तलिखित टिप्पणी केली होती। मात्र MHADAने ती ब्लँकेट स्टे म्हणून अंमलात आणल्याचे न्यायालयाने नमूद केले। न्यायमूर्ती GS कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठाने सांगितले की MHADA अधिकाऱ्यांनी कोणताही कायदेशीर आधार नसताना निर्णय घेतले आणि नागरिकांच्या संविधानिक हक्कांचे उल्लंघन केले। न्यायालयाने MHADAला नूतन सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या NOC बाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे निर्देश दिले असून पुनर्विकास तातडीने सुरू करण्यास मोकळीक दिली आहे। या निर्णयामुळे लोकमान्य नगरमधील रहिवाशांना दिलासा मिळाला असून अनेक महिन्यांपासून रखडलेला पुनर्विकास मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली आहे, असेही यावेळी सांगण्यात आले। हे जे आपण बघितलेलं आहे तर कोर्टाने स्थानिक प्रशासनाला आणि स्थानिक लोकप्रतिनिधीच्या इंटरफेरन्सला हे ताशेरे ओढलेले आहेत आणि स्थानिक प्रशासनाला, म्हाडाला आणि महानगरपालिकेला बोललेले म्हणजे ऑर्डरमध्ये तसं आहे की आपण मंडळी ही
स्थानिक राज्यकर्ते त्यांच्या इंटरफेरन्सच्या दबावाखाली का काम करताय असे ह्या ऑर्डरमध्ये जे काय कोर्ट जे होतं, कुलकर्णी कोर्ट आणि साठे कोर्ट यांनी ताशेरे ओढलेले आहेत. आणि 2 हेरिंगमध्ये आम्हाला जजमेंट मिळणं, ऑर्डर मिळणं म्हणजे कोर्टाच्या पण इतकं फास्ट लक्षात आलं की स्थानिक नागरिकांना हा त्यांच्यावर अन्याय होतोय. 803 सभासद आहेत, 803 पैकी 700 सभासदांनी व्यक्तिगत पत्र दिलेली आहेत की आम्हाला हे क्लस्टर नको आहे. आणि ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर ही कशी इनव्हॅलिड आहे, या ऑर्डरला काय अर्थ आहे का कायदेशीर, हे सुद्धा ह्याच्यामध्ये निदर्शनात आणून दिलेलं आहे. आणि स्थानिक आमदाराच्या इंटरफेरन्स बाबतीत सुद्धा कोर्टाने ताशेरे ओढलेले आहेत. हे सगळं होत असताना आम्ही सातत्याने म्हणत होतो आमच्यावर अन्याय होतोय, ह्यांना क्लस्टर का करायचा होता, यांचं ड्रीम प्रोजेक्ट का होतं, हा लँडमार्क प्रोजेक्ट का करायचा होता. तर ही जागा जी आहे ती 16.5 एकर जागा आहे आणि ह्याची बाजार व्हॅल्यू ह्याच्यामध्ये होणारा टर्नओव्हर होता तो हजारो कोटीचा आहे. ह्याच्यावर ह्या लोकांचं लक्ष आहे. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कोर्टाने सुद्धा हे निदर्शनात आणून दिलेलं आहे. आणि स्थानिक प्रशासन सुद्धा या राज्यकर्त्यांच्या दबावाखाली काम करते, कारण स्थानिक प्रशासनाला सुद्धा ह्याच्यामध्ये काय इंटरेस्ट आहे मला माहिती नाहीये. बिल्डिंगची जर तुम्ही अवस्था बघितली, सगळं रेकॉर्ड दिलेलं आहे त्याच्यामध्ये, कोर्टापुढे मांडलेलं आहे आणि प्रशासनाला पण मांडलेलं आहे. पण टोलवाटोल झालेली होती. शेवटी आम्हाला हा न्याय मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या मंडळींचा सुद्धा न्याय देण्यामध्ये मोठा सहभाग आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्या लोकांनी आम्हाला मदत केली आणि न्याय व्यवस्थेने न्यायालयाने आम्हाला न्याय दिला, तर सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. हा तुमचा लढा जो तुम्ही आत्ता म्हणलात की तुमच्या लढ्याला यश आलं, हे बाहेरच्या विरोधक होते, पण तुमच्या लोकमान्य नगरचे म्हणजे तुमच्यातच 2 गट आहेत. एका गटाला पूर्ण एकत्रित रिडेव्हलपमेंट पाहिजे आणि तुम्हाला ते पार्ट वाईज पाहिजे. 1 मिनिट. तर या अंतर्गत विरोधकांना तुम्ही कसं तोंड देणार आणि ते आता पुढे डोक्यावर वर काढणार का, तुम्ही कसं टॅकल करणार? तुम्हाला एक सांगतो की अंतर्गत विरोधक वगैरे काही नाही, आमचे सदस्य सभासद आहेत, आमचेच लोक आहेत. या प्रक्रियेमध्ये SSK नावाचा तिथं डेव्हलपर होता. ते SSK डेव्हलपरनी काही ज्या सोसायट्या आहेत 5 ते 6 सोसायट्यांना त्यांनी त्याच्यामध्ये हे सुद्धा आहेत बाजूला बसलेले, त्यांचं मी नाव घेत नाहीये, त्याच्यापैकी एक आहेत. आणि त्यांनी सांगितलं होतं की आपण रिडेव्हलपमेंट करू आणि त्यांना जे सांगितलेलं होतं एकात्मिक विकास म्हणजे एक क्लस्टर आपण करू असं त्यांचं चालू प्रयत्न होते. आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना वाटू शकतं ना, त्याच्यामध्ये ही 5 ते 6 सोसायटी आहेत. त्या 5-6 सोसायट्यांमध्ये सुद्धा अनेक लोक आमच्याबरोबर आंदोलनामध्ये. आता 2022 पासून SSK एकात्मिक विकासासाठी प्रयत्न करतो. आज 25 आहे. 4 ते 6 बिल्डिंग मध्ये सुद्धा निम्म्याच्या लोक नाही आहेत. आणि त्यांना सुद्धा कळलं की एकात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये लोकमान्य नगरमध्ये बऱ्याच लोकांना नको आहे. पण त्यांनी त्यांचे प्रयत्न 22 पासून करत होते. त्याच्यामध्ये 8-10 लोक तिथं काम करतच होती आणि त्यांनी त्यांचे प्रयत्न करत होते आणि सातत्याने मला सुद्धा बोलत होती सगळी लोक. आणि तुम्हालाही सांगू का, हे जे एकात्मिक विकासाचे प्रयत्न, म्हाडाने दुसरा प्रस्ताव दिला होता आम्हाला मिनी क्लस्टरचा, 6 बिल्डिंग एकत्र येऊन करा म्हणत होते. तो प्रस्ताव सुद्धा VP ने दिलेला आहे. VP-शी मी बोललेलो होतो त्यावेळेस, पण आम्ही तो प्रस्ताव पण डिनाय केला. आणि त्याच्यानंतर बोललो की 2022च्या GR प्रमाणे आम्हाला जाऊन द्या. मिनवाईल कोर्टात ती चर्चा चालूच होती. आणि शेवटच्या 15 दिवसांमध्ये सनक्लोनीला आम्ही घेऊन गेलो ही सोसायटीला आणि सनक्लोनीच्या 15 दिवसामध्ये 2च हेरिंग झाले आणि कोर्टाने निर्णय दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारवर म्हाडावर 100% ताशेरे ओढलेले आहेत, लोकप्रतिनिधींवर ओढलेले आहेत. कारण नसताना राज्यकर्ते प्रशासनावर दबाव आणतात. त्या दबावाखाली तुम्ही काम करताय हे सांगितलं ना, या ऑर्डर मध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. आणि मुदत दिली हो त्या नूतनला, तर त्यांनी सांगितलं नूतन सोसायटीला 15 दिवसाच्या तुम्हाला ती NOC द्यायलाच पाहिजे. कॉर्पोरेशनला प्लॅन सँक्शन करून देण्यासाठी म्हाडाला पत्र द्या बोलले. ऑर्डर आधी मिळायच्या आधी पत्र पोहोचलेले आहे. एक तुम्हाला मी सांगतो, न्याय व्यवस्थेने आम्हाला पूर्ण हे केलेलं आहे. याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये 4 लोक तर असतातच ना, पण अखंड सोसायटी आम्ही चार्ट दिला लिहून की किती सोसायट्यांनी किती विकासकांपर्यंत पोहोचलेले. जो 90% लोक गेलेली होती. 2 मिनिटात एक शेवट एक घेऊन यांच्याकडे. मला वाटतं की आता ह्या सगळ्या म्हणजे गेल्या काही वर्षात रस्त्यावर उतरल्याशिवाय स्वतःवर अन्याय
करून घ्यायचा, अधिक करून घ्यायचा म्हणण्यापेक्षा कोण करून घेत नाही, परंतु स्वतःवर अन्याय राज्यकर्ते शासनाच्या मार्फत करतायत आणि त्याला आपण रस्त्यावर उतरूनच लढाई द्यायला लागते हे. आणि ती लढाई शेतकरी आंदोलनापासून दिल्लीमध्ये आपण बघितलेली आहे. ही म्हणजे हत्तीनीचं कोल्हापूरचं आपण आंदोलनात बघितलेलं आहे, परवा जैन मंदिराचं बघितलेलं आहे आणि आता लोकमान्य नगरचं. म्हणजे राज्यकर्त्यांनी शासनाला हाताशी धरून अन्याय करायचा आणि लोकांनी रस्त्यावर उतरून त्याचं अन्याय दूर करण्यासाठी झगडायचं. हाच गेले काही वर्षात पायंडा पडत चाललाय आणि तो रस्त्यावर उतरल्याशिवाय लोकांना हे नाही, काही न्याय मिळणार नाही हे निश्चित झालेलं आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.